हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळ्यांना शुभ सकाळ. आज मॉर्निंगला मस्त उपवास असल्यामुळे असा पदार्थ बनला होता. दुपारच्या वेळी मी मोदक करायला घेतले होते कारण बाळाला मोदक प्रचंड आवडतात आणि माझा उपवासही होता, त्यामुळे मोदकची फरमाईश होती आणि खूप वेगवेगळे पदार्थ बनवायचे होते. माझं बाळ मला मदत करत होतं. ऑलरेडी तिने पूर्णासारखं पिठात सारण भरून घेतलं होतं आणि वरून आणि तिला मोदकाचं सारण भरून मोदक करून हवा होता. सो अशा मोदक करत होती मीही पटपट. मला स्वयंपाक बाकी होता म्हणून मोदक करायला घेतले होते. मोदक माझ्या बाळाला प्रचंड आवडते, त्यामुळे मी मोदक दुपारीच करते म्हणजे तिला खाता येतील. सो असे माझे मस्त मोदक रेडी होते आणि त्यानंतर पालकपुरी बनवायची होती. सो मी त्यासाठी हे बॅटर रेडी करत होते. नंतर मला छोले मसाला करायचा होता, सो मी तोही मसाला बारीक करून घेत होते. इथं मी असा मसाला करते छोलेसाठी. छोले माझे चांगले शिजले होते, असे मी शिजवून घेतले होते कुकरमध्ये. सो छान शिजले होते. त्यानंतर मी हे सगळं बॅटर तयार करत होते. तोपर्यंत जरा स्वतःही फ्रेश झाले. संध्याकाळची वेळ झाली होती, देवाला आरती करायची होती. सो मी स्वतः फ्रेश झाले आणि मी संध्याकाळी सिंपल अशी रेडी होते. सो असं माझं सिंपल रेडी झाले. चहा करायला ठेवला आणि मस्त असा संध्याकाळच्या अशा छान वातावरणात पावसाच्या असा कडक कडक चहा प्यायला माझी ही जागा खूप फेवरेट आहे. सो मी इथं बसूनच चहा पिते आणि नंतर पालकाच्या पुऱ्या करायला घेतल्या. पालकपुऱ्या खूप छान झाल्या होत्या आणि माझ्या बाळाला पालकपुरी खूप आवडते. सो मी पालकपुरीमध्ये आधी सारखी बनवत असते. अशा छान पालकपुऱ्या करून घेतल्या आणि माझा छोले मसालाही रेडी होता. सो छोले मसाला